रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आता बाहेर रडत बसलेला असतो आणि तेवढ्यातच ना आता तिथे अंजली आलेली असते. अंजली बघते की अर्णवला होणारा त्रास तिला दिसत असतो. म्हणूनच आता अंजली अर्णवला विचारते की अरे अर्णव, काय झालं आहे? अरे का रडतोयस? काही प्रॉब्लेम आहे का? बोल ना माझ्यासोबत. असा रडत का बसला आहेस? काय झालंय? सांगशील का? सांगितलं तर कळणार आहे ना, असं अंजली त्याला आता हात लावतच बोलत असते. तेव्हा आता खूप जास्त रडत असलेला अर्णव तिच्या खुशीत येतो आणि तो अंजलीला म्हणत असतो की काही नाही ताई. पण आता अंजली ओळखून असते अर्णवचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे आणि त्यामुळे अर्णवची ही अवस्था झालेली आहे. म्हणूनच ती आता अर्णवला म्हणत असते की काय झाले सांग ना, माझ्याशी बोलणार नाही आहेस का? मला जर बोललंस तर कळेल ना. मग आता अर्णव आईची आठवण येते असं सांगतो. आईच्या आठवणीत अर्णव इतका व्याकुळ झालाय हे बघूनच ना आता खूपच वाईट वाटू लागतं खरं तर अंजलीला. अंजली आता अर्णवला आसरा देत असते आणि त्याला म्हणत असते की अरे अर्णव, मला कळतंय रे, कळतंय मला. तुला जो त्रास होतोय ना तो दिसतोय, पण आता तू मोठा झाला आहेस, तुझं लग्न झालं आहे. मग आता तरी या सगळ्यातून बाहेर ये ना. मला माहिती आहे तुला आईची आठवण येत असणार आहे, पण इतका का रडतोय? तुला माहिती आहे ना, आई वरतून बघत असेल, मग आईला हे सगळं बघून किती त्रास होत असेल याचाही विचार कर ना. मग आई काय विचार करत असेल की माझं बाळ इतकं मोठं झालं आहे तरीही रडतंय, कसं ते? आता असं रडत बसायचं नाही असं देखील आता ती म्हणत असते आणि त्याला समजवत असते. आणि त्याच वेळेला मात्र तो अजूनही शांत असतो. त्याला माहिती असतं की त्याच्यासोबत काय झालं आहे, पण तो या सगळ्या गोष्टींना अंजलीपर्यंत पोचवू शकत नसतो. आणि त्यामुळेच ना अंजलीला न सांगितल्यामुळेच त्याला जास्त अजूनच त्रास होत असतो. तोही आता विचार करत असतो की हे सगळं काय होऊन बसले. म्हणजेच मी या सगळ्या गोष्टी अंजलीताईपासून लपवतोय, पण या सगळ्याचा त्रास सगळ्यात जास्त ना मला होतोय. मी किती म्हणून त्रास सहन करू? नाही, मला आता नाही जमणार आहे या सगळ्या गोष्टी, असाही तो विचार करत असतो. पण दुसरीकडे आता ईश्वरी ठरवते की अर्णव सरांना जो त्रास होतोय ना तो तिला बघवत नसतो. म्हणूनच तिने आता मनाशी ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता जे काही समोर आहे ते बरोबर ओळखायचं आणि विश्वासात घेऊन पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी ह्यांना पटवून द्यायच्या. मग बघायचं आहे मलासुद्धा की नेमकं काय काय होतंय ते. कारण यांचा जो विश्वास मी गमावला आहे तो पुन्हा कमवेन असा देखील आता इकडे ईश्वरी विचार करते. पण त्यासाठी मला आईकडनं सगळ्या गोष्टी तपासून घ्यायला हव्यात, आईकडनं या सगळ्याचा पाठपुरावा करून घ्यायला हवा, असाच विचार ना आता ईश्वरी करू लागते. आणि म्हणूनच आता ईश्वरी ठरवते आणि ईश्वरी आता सांगू लागते की नाही, मी आहे तुमच्यासोबत, काळजी करूच नका. आणि त्यावेळेला इकडे दुसरीकडे आता वल्लरी ही खूप जास्त भडकलेली असते. कारण वल्लरीला हेच वाटत असतं की हे सगळं काय चाललं आहे. म्हणजे मी विचार केला होता की निदान हा अर्णव या आता तरी या ईश्वरीला घराबाहेर काढेल, पण आता एवढं सगळं होऊनसुद्धा अर्णव या ईश्वरीला घरी घेऊन आला आहे. काय मूर्ख मुलगा आहे हा. खरंच ना, या मुलाचं काही करायचं तरी काय, मला कधी कधी ना खरंच कळतच नाही. काही झालं ना तरीसुद्धा यांचा संसार ना मला सुखाचा होऊ द्यायचा नाही आहे. या संसार ह्या दोघांचे उद्ध्वस्त करायचा आहे. या ईश्वरीला घराबाहेर हकलून द्यायचे, कारण ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे आणि माझीच राहणार असा काहीसा ध्यास तिने आता घेतलेला असतो. आणि यासाठी तिने आता पूर्णपणे फुल प्लॅनिंग केलेलं असतं ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव रूममध्ये येतो. रूममधून येऊन ईश्वरीचे सगळे कपडे बाहेर काढतो आणि समोर असलेल्या जिथे गणूबाप्पा ठेवलेला आहे ना त्या टेबलवर ठेवू लागतो. त्याच वेळेला त्या टेबलवर जेव्हा तो आता ते कपडे ठेवतो तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की हे सगळं काय करताय? प्लीज अर्णव सर थांबवा. हो हो, मी आता थांबवतच आहे ना. मला हे नातं कुठेही पुढे न्यायचंच नाही आहे. तुलाही मी म्हटले की या रूममध्ये आपलं दोघांचंही कोणतंही नातं नसणार आहे. जे काही नातं आहे ते या रूमच्या बाहेर सगळ्यांपुरती. पण या रूमच्या आतमध्ये ना तू माझी कोणीही नाही आहेस तेवढं लक्षात ठेव. आणि मुळात आहे ना मला तुझ्याशी आता बोलण्यातही इंटरेस्ट नाही आहे, कारण हळूहळू ना तुझ्यातला जो इंटरेस्ट आहे ना तो कमी होत चालला आहे.
मला तुझं तोंड बघायची इच्छा होत नाही आहे, त्यामुळे प्लीज तुझ्या तोंडातनं एक शब्दही काढू नकोस. मला तुझा आवाजही ऐकायचा नाही आहेस. सगळं काही तू गमावलं आहेस आणि आता या सगळ्या गोष्टी तुला माझ्याकडनं कोणत्याही मिळणार नाही. त्यामुळे आपल्या या रूममध्ये आता 2 पार्टिशन असतील. तू इकडे राहायचं आणि मी इकडे. त्यामुळे माझा आणि तुझा काही संबंध नसेल असं देखील अर्णव आता ईश्वरीला सांगू लागतो. ईश्वरी आता पूर्णपणे कोलमडून गेलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की नाही, आपल्याला फक्त अर्णव सरांची साथ होती, अर्णव सरांवर तिचं प्रेम होतं, पण ते तिने अजूनही सांगितलं नव्हतं. पण आता तिच्या वागण्या बोलण्यात आणि या सगळ्या गोष्टीमुळे अर्णव खूप जास्त नाराज आहे हे तिला कळतं आणि म्हणूनच ती आता खूपच रडत असते. मग आता अर्णवला जुने दिवस आठवतात, ज्यावेळेला ईश्वरीने त्याला विचारलं होतं की तुमच्या आईची तुम्हाला आठवण येते का, तुमची आई कशी दिसत होती, काय, या सगळ्या गोष्टींना आता मात्र आठवू लागलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा मात्र आता ईश्वरीला त्रास होत असतो, तर दुसरीकडे अर्णवही खूप जास्त रडत असतो आणि त्यालाही या सगळ्याचा त्रास होत असतो हे त्याच्या डोळ्यात दिसत असतं. खास करून या सगळ्यासाठी ईश्वरी खूप जास्त रडत असते आणि तिला कळत असतं की आपल्या या सगळ्या गोष्टींमुळेच ह्यांना इतका त्रास होतोय, म्हणूनच ती आता ना शांत करायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, नमू ही शांत आपल्या बेडरूममध्ये झोपलेली असते. पण नमूला पाहून ना आता खरं तर खूपच जास्त वाईट ना सुप्रियाला वाटत असतं, कारण सुप्रिया नमूसोबत आज वाईट वागलेली होती आणि म्हणूनच ती आता ठरवत असते की नको, आपण नमूसोबत खूप जास्त वाईट वागलो, हक्क आहे हे सगळं जाणून घ्यायचा. पण मी कसं सांगणार होते नमू बाळा तुला, माझा भूतकाळ मलाच इतका त्रास देत होता की तुला तरी कसं सांगणार होते, असाच विचार ती आता करत असते. खरं तर ना आता सुप्रियाला खास करून जास्त गरज ना आता ईश्वरीची वाटू लागलेली होती. ईश्वरी तिथे व्यवस्थित असेल का, काय झालं असेल ईश्वरीचं, हा सगळा विचार ना आता मात्र तिच्या डोक्यामध्ये येत होता आणि म्हणूनच ईश्वरीला कॉन्टॅक्ट करू का की नको, या मोठ्या संभ्रमात आता ती अडकलेली असते आणि त्यामुळेच आता ती विचारच करत असते की काय करायचं. आणि तेवढ्यातच ना ती मात्र नमूकडे जाते आणि नमूच्या डोक्यावर ना अलगद प्रेमाने मायेनं हात फिरवत असते. तर नमू काही झोपलेली नसते, नमू जागी असते. नमूला जाग येते, नमू आईकडे बघते आणि आईला म्हणते की आई काय झाले. तर आता सुप्रिया नमूची माफी मागू लागते, मगाशी रागाच्या भरात मी तुला बोलून गेले. मग आता नमूही समजून घेते आणि सुप्रियाला म्हणते की आई, जर तुझा भूतकाळ खूप जास्त त्रासदायक असेल तर नको सांगूस, काही हरकत नाही आहे, मी तुला कधी फोर्सही करणार नाही. तुला जेव्हा मला सांगावंसं वाटेल तेव्हा सांग, पण आता नाही बोललीस ना तरीही चालेल, असं देखील आता नमू समजून घेत सुप्रियाला बोलत असते. त्यामुळे सुप्रियालासुद्धा थोडं का होईना बरं वाटू लागतं. सुप्रियालासुद्धा या गोष्टीचं बरं वाटतं की नमूने आपल्याला एवढं चांगलं समजून घेतलं आहे, कारण आता ना तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त ईश्वरीचे विचार सुरू असतात. म्हणजे आपल्यामुळे आपल्या मुलीचा संसार विस्कटला गेला आहे ही खंत मनामध्ये असते आणि याआधी आपल्याला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तीही हाच विचार करते की माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर असा उघड होईल असं तिने स्वप्नातही विचार केला नव्हता आणि या सगळ्या गोष्टी आज तिच्यासोबत घडत होत्या आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते. पण त्यावेळेला नमू तिला आधार देते, त्यामुळे आता थोडं का होईना तिच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं, कारण आईला वाटत असतं की नमूवर आपण मगाशी चिडलो, मग आता नमू आपल्यावर नाराज असेल. पण खरं तिचं तेव्हा चिडणं स्वाभाविकच होतं. नुकतेच ते लोक येऊन गेलेले होते आणि त्यानंतर नमू येऊन प्रश्न विचारत होती आणि तिला इतके दिवस लपवलेलं सत्य आता कुठेतरी बाहेर आले आणि तिचा भूतकाळ पुन्हा येऊन तिला त्रास देतोय ही भीती वाटत होती आणि म्हणूनच थोडी चिडचिडी सुप्रियाची झालेली होती. नम्रताने समजून घेतल्यामुळे सुप्रिया आता नम्रताला मिठी मारते आणि खरंच माझ्या मुली खूप समजूतदार आहेत असं बोलून ती आता तिला जवळ घेते. तर दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते, लवकरच आता ईश्वरी उठलेली असते. ईश्वरी उठते, स्वतःचं सगळं काही आवरते आणि त्यानंतर तिचं लक्ष जातं समोर असलेल्या अर्णवकडे. अर्णव निवांत झोपलेला असतो, पण अर्णवकडे बघून ना तिला आता खूप जास्त काळजी वाटत असते आणि ती म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही आता माझ्यापासून लांब आहात, पण हा दुरावा ना मला लवकरच संपवायचा आहे, कारण या दुराव्यात मला जास्त दिवस राहता येणार नाही, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. आणि त्याच वेळेला ना ईश्वरी गणूबाप्पाचे आशीर्वाद घेते, कारण आता तिला आईकडे जायचं असतं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतात आणि यासाठी तर आता ती सकाळी सकाळी लवकर घराबाहेर पडत असते, कारण तिला ना अर्णवला होणारा हा त्रास बघवत नसतो आणि मग ती आता विचार करते की आपण जर इथेच राहिलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्या आधी मला आईकडे जावं लागेल आणि आईकडनं सगळ्या गोष्टींची माहिती काढून घ्यायला लागेल, नेमकं काय प्रकार आहे आणि या सगळ्या गोष्टी. म्हणूनच आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि त्याच वेळेला तिला लक्षात
लक्षात येतं की आपल्या दोघांच्याहीमध्ये एक पार्टिशन आहे आणि त्यामुळे आपल्याला दुसरीकडे जाता येणार नाही आहे. त्यामुळेच ती आता स्वतःचं पाऊल जे आहे ते डगमगवते. इकडे आता पाहायला मिळतं की सुने आता एक गाठोडं तयार केलेलं असतं आणि ती ना ईश्वरीची वाट बघत असते. ती विचार करते की ही ईश्वरी कधी येईल, सगळीजणं उठायच्या आधी हे सगळं होऊन जाऊ दे. खरं तर ना आता हिला अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडणं करायचे असतात आणि त्याचसाठी तिचे विविध प्लॅनिंग सुरू असतात. म्हणजेच ना आता त्या गाठोड्यामध्ये खरं तर सात्विका ताईंचा फोटो असतो, म्हणजेच अर्णवच्या आईचा. पण आता ईश्वरी तिथे येते तेव्हा मुद्दामून वल्लरी तिला सांगत असते की जरा हे सगळं स्टोरूममध्ये ठेवून ये. मग त्यावर ईश्वरी तिला म्हणत असते की हे स्टोरूममध्ये का ठेवायचं आहे, जाणं ठेवून ये ना, मला जरा बाहेर जायचं आहे माझ्या मैत्रिणीला एअरपोर्टवर घ्यायला. असं काहीसं कारण ते देते म्हणून ईश्वरीचा नाईलाज होतो. ईश्वरी ते गाठोडं उचलते, स्टोरूममध्ये ठेवायला जाते. जेव्हा आता ते स्टोरूममध्ये ठेवते तेव्हा तो फोटो उलटा असतो आणि त्यामुळे तो फोटो ती फक्त मागूनच बघते. त्या फोटोची फ्रेम उघडून वगैरे बघत नाही, कारण तिला आता तिच्या आईकडे जायची घाई लागलेली असते. ती तिकडनं पटकनच जाते. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी विचार करत असते की मी ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या अगदी परफेक्ट होत आहेत. आता खरी मजा येणार आहे. या सात्विका ताईंचा फोटो हिनेच इकडे ठेवलाय याचा असा बोभाटा करते ना की खरी मजा तर आता येईल, असं देखील आता ती म्हणतच आता खूप जास्त खुश असते. दुसरीकडे मात्र आता नमू ही आता बघत असते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की तिचं क्लाउड किचनचं ॲप आहे ना चालत नाही आहे, कारण तिला ना आज दिवसभर एकही ऑर्डर मिळत नसतात आणि त्यामुळेच तिच्या डोक्यामध्ये तोच विचार असतो की क्लाउड किचनचं ॲप का चालत नाही आहे. मग ती आता अर्णवला फोन करायचा निर्णय घेते आणि मग ती आता अर्णवला फोन करायला जाणार. त्यातच सुप्रिया अडवते आणि सुप्रिया विचारते की काय झालं आहे, कशाला फोन करतेस. त्यावर आता सुप्रियाला ती सांगते की आई बघ ना, क्लाउड किचनचा ॲप चालतच नाही आहे. मग अर्णव जिजूंना विचारलं तर नक्कीच ते काहीतरी सोल्युशन देतील. मग आता सुप्रिया नम्रताला ओरडते आणि प्रत्येक वेळेला तेच आपल्याला सोल्युशन देतील का, आपलंसुद्धा सोल्युशन काढायला हवं ना शोधून. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा आपण त्यांची मदत घेत राहिलो तर कसं होईल. त्यापेक्षा ना नको या सगळ्यामध्ये तू पडूस. मी काय म्हणते ऐकतेस का. तू जरा तुझ्या परीने काही प्रयत्न करता येत आहेत का बघ ना. तुझ्या परीने जर तू प्रयत्न केलेस तर नक्कीच यामध्ये यशस्वी होशील बघ. मग आता ती म्हणते अगं आई पण तो ॲप चालतच नाही आहे, काय करू. मग त्यापेक्षा मी काम करते, पटकन आहे ना क्लाउड किचनच्या ऑफिसमध्ये जाऊन येते आणि तिकडे त्यांना जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून येते. मग आता सुप्रिया म्हणते की ठीक आहे तिकडे जा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ये. आता सुप्रिया एकटी असते. सुप्रिया विचार करते की काय करू, इशूला फोन लावू का, इशू काय करत असेल, इशू ठीक तर असेल ना. शेवटी ती आई आहे आणि तिच्या मनात हे सगळे प्रश्न येणं स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच ती आता आपला मोबाईल हातात घेते आणि मोबाईल हातात घेऊन ती आता इशूला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते. इशूला तिने फोन लावणार तर इशूच्या फोनची रिंग इथेच घरामध्ये वाजू लागते, कारण इशू आता दारावर आलेली असते आणि आई जेव्हा बघते की इशू दारावर आली आहे, आई पहिल्यांदा इशूला जाऊन घट्ट मिठी मारते. दोघीजणी एकमेकींना घट्ट भेटतात आणि त्यानंतर मात्र इशूला होणारा त्रास आईला स्पष्टपणे दिसत असतो. आई म्हणत असते त्यामुळे हे सगळं होते मला कळतंय, पण आता इशू म्हणत असते की आई नको त्रास करून घेऊस, पण मला आज सत्य काही झालं तरी जाणून घ्यायचं आहे. यासाठी मी खास इथपर्यंत आलेली आहे. काय झालं आहे नेमकं मला सांग, म्हणजे तुझा आणि त्यांचा काय संबंध आहे आणि नेमकं कसं हे प्रकरण घडलंय याबद्दल मला हवी आहे माहिती. कारण तुला माहिती आहे का, अर्णव सरांची अवस्था मला बघवत नाही आहे. ते खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांना जो काही त्रास होतोय ना तो भयंकर आहे आणि तो त्रास मला सहन होत नाही आहे. प्लीज सांग ना काय झालं आहे. तू बोलशील तर मला समजेल, पण तू जर मला काही सांगितलंच नाही तर मी कसं काय समजणार आहे. बोल ना काय झालं होतं. त्याच वेळेला मला ना अर्णव सरांची अवस्था सहन होत नाही आहे. अर्णव सर खूप जास्त बेचैन आहेत, पण ते या सगळ्या गोष्टींमुळेच. मग आता तू जर मला या सगळ्या गोष्टी सांगितल्यास तर मला बऱ्याच गोष्टी समजतील की नेमकं काय झालं होतं. त्यावर आता सुप्रिया म्हणत असते की हो मला कळतंय, पण आता नाईलाजास्तव का होईना मला सगळं सत्य तुला सांगावंच लागणार आहे. आणि त्याच वेळेला आता ती सगळं सत्य सांगायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की अर्णवचे बाबा म्हणजेच रमाकांत राजशिर्के हे आणि मी बिलकुलही एकमेकांना ओळखत नव्हतो. खरं तर माझं नुकतं शिक्षण वगैरे झालं होतं आणि मला आता नोकरीची गरज होती आणि म्हणूनच मी एका ठिकाणी जॉबची वॅकन्सी आहे का बघत होते आणि त्याच वेळेला मला कळलं की ह्यांच्या कंपनीमध्ये मला जॉब मिळू शकतो आणि म्हणूनच इंटरव्ह्यूसाठी मी बरेच प्रयत्न केले आणि त्याच वेळेला ना
त्यांना रमाकांत राजशिर्के ह्यांना नुकताच अवॉर्डही मिळाला होता आणि त्यांचं नाव खूप जास्त फेमस होतं. मग मी विचार केला की ह्यांच्या कंपनीत काम मिळालं तर चांगलं होईल आणि म्हणूनच ना मी तिथे खरं तर खास इंटरव्ह्यू आहे का विचारायला गेले होते. आणि त्याच वेळेला तिथे एक मला बाई भेटली होती आणि तिथे ती बाई मला बोलली होती की जा, तुम्हाला रमाकांत राजशिर्केंना भेटायचं आहे ना. मग तिने मला एक ॲड्रेस सांगितला. मी त्या ॲड्रेसवर त्यांना भेटायला गेले आणि त्याच वेळेला ना ते खरं तर त्या मीटिंगमध्ये तिथे आले होते आणि त्यावेळेला त्यांना अचानकपणे चक्कर आली आणि अचानक त्यांना चक्कर आल्यामुळे ते आता तिथेच जागेवर कोसळले आणि मी नेमकी तिथे इंटरव्ह्यूला गेलेली होती, बसलेली होती. ते जेव्हा चक्कर आले तेव्हा ते कोसळले आणि नेमकं त्यांनी डोकं ना माझ्या खांद्यावर ठेवलं आणि तेवढ्यातच मीडियावाले तिथे आले आणि त्या मीडियावाल्यांना सगळ्यांना असं वाटलं की हे सगळं काही माझं आणि त्यांचं अफेअर आहे, म्हणजेच त्यांचं आणि माझं काहीतरी गोडबंगाल आहे आणि म्हणूनच हे सगळं झालं आहे असाच विचार ना त्यांनी केला आणि म्हणूनच ते आता आलेले होते. आणि त्यानंतर त्या मीडियावाल्यांनी खूप जास्त नावं आम्हाला ठेवली, पण आम्ही त्यातूनही खूप जास्त टेन्शनमध्ये होतो. माझ्या घरातलेही हे सगळं सहन करू शकत नव्हते आणि त्यावेळेला ना मला अक्षरशः इंदोर सोडून बाहेर जावं लागलं आणि मी 1 वर्ष बाहेर होते. खरं तर ना माझी सगळीकडे नाचक्की झाली होती. न केलेल्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागत होती. खरंच मी या सगळ्या गोष्टी काहीच केल्या नव्हत्या, पण फक्त इंटरव्ह्यूला गेल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि हा प्रकार घडल्यामुळे माझे घरातले सुद्धा अस्वस्थ होते. पण तुला सांगू का, त्या सगळ्या कठीण प्रसंगात सुद्धा माझं तुझ्या बाबांसोबत लग्न झालं. म्हणजे त्यांना मी माझा भूतकाळ सांगितला आणि तसंही या सगळ्या गोष्टी इतक्या व्हायरल झाल्या होत्या की त्या गोष्टी त्यांच्यापर्यंतही जाऊन पोहोचल्या आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंतही जाऊन पोहोचल्या ना, तेव्हा त्यांनाही कळलं की नाही, या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. अगदी देव माणसासारखा तो माणूस माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आणि त्यामुळे मला माझं नवीन आयुष्य मिळालं. माझे नाव, माझी ओळख सगळं काही मी पुसून टाकलं आणि नव्याने मी त्यांच्यासोबत जगायला शिकले. आणि जेव्हा तुझे पापा मला माझ्या आयुष्यात भेटले ना, तेव्हा मला कुठे जाऊन बरं वाटलं आणि जर ते नसले असते ना माझ्या आयुष्यात, तर आज माझं काय झालं असतं ना याचा विचारही मी स्वप्नातही करू शकत नाही. पण त्यावेळेला जो काही प्रकार घडला तो त्या बाईमुळे घडला. मग ती बाई कोण होती, काय होती, तुला काही माहिती आहे का? त्या बाईनंच मुद्दामून हे सगळं केलं नसेल कशावर ना. त्या बाईचा या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी हात आहे. मग त्या बाईचा शोध आपण घ्यायला हवा. पण आता ती बाई कुठे भेटणार, या सगळ्या विचारामध्येच ही लोकं अडकलेली असतात. कारण ती बाई दुसरी कोणी नाही तर वल्लरी होती. हे अजूनही सुप्रियाला माहीत नव्हतं, कारण सुप्रिया एवढे दिवस घरी यायची तेव्हा वल्लरी मुद्दामून लपून राहायची, जेणेकरून सुप्रियाला तिचा चेहरा दिसायला नको. आणि आता या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या असतात ना, की आता ईश्वरीला समजून गेलेलं असतं की या सगळ्याच्या मागे ना तीच बाई आहे. मग आता त्या बाईला कसं शोधायचं हा मोठा प्रश्न असतो. पण या सगळ्यामध्ये ईश्वरीचा संसार हा उद्ध्वस्त झालेला असतो हे सुद्धा आता आईला कळत असतं. म्हणून आईला खूप जास्त वाईट वाटतं. आई आता म्हणत असते की आता या सगळ्या गोष्टी मला काही झालं तरीसुद्धा ईश्वरी सांगते की ह्या सगळ्या गोष्टी ह्यांना सांगायला हव्यात, कारण जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी ह्यांना सांगेल ना, तेव्हाच जाऊन त्यांचा विश्वास बसेल आणि ह्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण ज्या चुका तुझ्याकडनं झालेल्याच नाही आहेत, ज्या गोष्टी तुझ्याकडनं घडलेल्याच नाही आहेत, त्या गोष्टींची शिक्षा तू का सहन करून घेतेस, का म्हणून भोगतेस? नाही, आता मी हे सगळं सत्य ह्यांना सांगणार आणि जो काही गैरसमज झाला आहे ना तो दूर करणार, असं देखील आता ईश्वरी म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे त्याला आता ती या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असते. अर्णवला आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे. मग आता अर्णव म्हणतो की नेमकं तू कशाबद्दल बोलते? त्यावर ईश्वरी अर्णवला सांगत असते की ऐका, जे काही झालं त्यामध्ये माझ्या आईचा काहीच वास्ता नाही आहे. खरं तर ना माझी आई तिथे इंटरव्ह्यूला गेली होती, ते घडलेला प्रकार ती सांगत असते. पण आता अर्णव ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आता इकडे सुप्रिया ठरवते की नाही, माझ्यामुळे तुझा संसार विस्कटला आहे ना, मी बघतेच, चल मी येते तुझ्यासोबत आतमध्ये. आणि असं बोलून आता ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया ही मात्र आता घरी यायला निघालेली असते. मग आता ईश्वरी तिला थांबवत असते. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो की तुम्ही कुठे निघाला आहात? तुम्हाला माहिती आहे ना की तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथे यायचं नाही, असं देखील ठामपणे सांगितलेलं असतं. त्याच वेळेला आता ईश्वरीला हे ऐकून धक्का बसतो. म्हणजे आपल्या आईला आता आपल्या घराची दारंसुद्धा बंद झाली
झाली आहेत का असा सुद्धा विचार ना ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. म्हणूनच ईश्वरी आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि जेव्हा ईश्वरी टेन्शनमध्ये येते तेव्हा आता ती इकडे तिकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तुझी आई आणि तू दोघंही जणी मिळून जी काही स्टोरी मला सांगताय ना त्या स्टोरीवर मी विश्वास ठेवणार नाही आहे. कारण तुम्हाला जर वाटत असेल की या सगळ्या गोष्टीवर मी विश्वास ठेवावा तर मला हे सगळं काही सत्यात उतरवून दाखवा. म्हणजेच ती बाई कोण आहे या सगळ्याचा शोध घेऊन दाखव, मगच मी विश्वास ठेवेन असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलतो. त्यामुळे आता ईश्वरी टेन्शनमध्ये येते. मग आता ईश्वरी कशा पद्धतीने त्या बाईला शोधून काढेल हे पाहणं तितकं इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.